भगवान शिवाचे सोमवारच्या अष्टमीचे साधे पण प्रभावी उपाय. विशेष मनोकामना. जर तुमच्या मनात कोणतीही विशेष इच्छा किंवा मनोकामना असेल तर ती ह्या दिवशी भगवान शंकरांना सांगा आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. शिवलिंगाची पूजा. ह्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि जवळच्या शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करा. शिवलिंगावर जल, दूध, दही, मध आणि तूप म्हणजेच पंचामृत अर्पण करा. त्यानंतर बेलपत्र, पांढरी फुले आणि धतुरा अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. ओम नमः शिवाय मंत्राचा जप. हा पंचाक्षरी मंत्र भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. सोमवारच्या अष्टमीला शक्य तितक्या वेळा ह्या मंत्राचा जप करा. तुम्ही घरी बसून किंवा मंदिरात जाऊन जप करू शकता. या मंत्राच्या जपाने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. तर दान धर्म. ह्या शुभ दिवशी गरीब किंवा गरजूंना आपल्या क्षमतेनुसार अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा दान करणे खूप पुण्यकारक मानले जाते. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्यावर त्यांची कृपा कायम राहते. तर शिवकथा श्रवण. शिवपुराणातील किंवा भगवान शंकरांच्या चमत्कारिक कथांचे श्रवण करणे किंवा त्यांचे वाचन करणे देखील ह्या दिवशी अत्यंत फलदायी आहे. यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते आणि भगवान शिवाबद्दलची आपली श्रद्धा अधिक दृढ होते. तर संध्याकाळची आरती. सोमवारच्या अष्टमीला संध्याकाळी भगवान शंकरांच्या आरतीमध्ये सहभागी व्हा. जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच भक्तिभावाने आरती करा. शारीरिक कष्ट निवारणासाठी. जर कोणाला शारीरिक त्रास असेल तर सोमवारच्या अष्टमीला 14 दाणे चण्याची डाळ घेऊन त्या व्यक्तीवरून घड्याळाच्या उलट्या दिशेने 14 वेळा उतरवा आणि ती डाळ भगवान शंकरांच्या मंदिरात शिवाला अर्पण करा. तर जल आणि दूध अर्पण. तर शिवलिंगावर शुद्ध जल आणि दूध अर्पण करणे खूप शुभ मानले जाते आणि यामुळे शांतता आणि समृद्धी लाभते. बेलपत्र अर्पण. भगवान शिवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहेत. सोमवारच्या अष्टमीला शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होते. आणि अक्षत अर्पण. शिवलिंगावर अक्षत म्हणजेच न तुटलेले तांदूळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. फुल अर्पण. पांढरी फुले जसे की चमेली किंवा पांढऱ्या रंगाची इतर फुले अर्पण करणे चांगले असते. धूप आणि दीप. शिवलिंगावर धूप आणि दीप प्रज्वलित करणे सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आणि कर्जमुक्तीसाठी तर 31 मूग दाणे आणि 31 अक्षत घेऊन सोमवारी अष्टमीला शंकराच्या पिंडीवर अर्पण करा. मग नंदीच्या पायाजवळ आणि अक्षत पिंडीच्या जवळ ठेवा. 31 बेलपत्र अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण करा. विवाहासाठी. ज्या मुला-मुलींचे विवाह जमत नाहीत त्यांनी लाल चंदन लावलेली एक लाल फुले सोमवारी अष्टमीला अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण करावी. हा उपाय 3 महिने केल्यास विवाह निश्चित होतो असे मानले जाते. आणि धनप्राप्तीसाठी तर सोमवारी अष्टमीला शिवलिंगावर मध लावून ओम नमः शिवाय मंत्राचा 11 वेळा जप करा आणि त्यावर 11 अक्षत अर्पण करा. एक बेलपत्र उलट्या बाजूने अर्पण करा. आजारापासून मुक्तीसाठी 14 चण्याची डाळ घ्या आणि आजारी व्यक्तीवरून 14 वेळा उतरवून ती सोमवारी अष्टमीला शिवलिंगावर अर्पण करा. आणि
इतर मनोकामनांसाठी तर आपली मनोकामना मनात बोलून शिवलिंगावर जल अर्पण करा आणि भगवान शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. सोमवारच्या अष्टमीला शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. 3 पानाचे बेलपत्र शिवांना अर्पण करावे आणि आपली इच्छा मनात सांगावी. अक्षत म्हणजेच अखंड तांदूळ. तर सोमवारच्या अष्टमीला शिवलिंगावर अक्षत अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तर तुम्ही शिवलिंगावर पांढरी फुले अर्पण करू शकता, ज्यामुळे जीवनात शीतलता आणि शांती येते. तसेच धूप आणि दीप प्रज्वलित केल्याने वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मकता वाढते. सोमवारच्या अष्टमीला शिवलिंगाची पूजा विधिवत करणे महत्त्वाचे आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. शिवलिंगावर जल, दूध आणि प्रिय वस्तू अर्पण करा. शिवचालीसा किंवा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि शेवटी आरती करून प्रसाद वाटा. तर अष्टमीच्या सोमवारी 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि या दिवशी शिवलिंगावर गाईचे कच्चे दूध अर्पण केल्याने भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद मिळतो. तर पूजाविधी. तर सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि घरातील किंवा मंदिरातील शिवलिंगाची पूजा करावी आणि शिवजींना जल, दूध, बेलपत्र, अक्षत, फूल आणि इतर प्रिय वस्तू अर्पण करावे. धूप आणि दीप प्रज्वलित करावा. शिवचालीसा किंवा शिवमंत्राचा जप करावा. आपल्या मनोकामना देवाजवळ व्यक्त करावे आणि शेवटी आरती करा आणि प्रसाद वाटा. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन